तर यांना आता मी इथे ना ही बुक होती त्याच्यामध्ये कलरफुल पेपर आहे असे बघू शकता एकदम कलरफुल. कोणता कियारा पाहिजे तुला? कोणता पाहिजे याच्यातला? ड्रॉइंग करायची ह मस्त. हार्टशेप तिला करून दिलं की याला आता ती करेल काही पण ड्रॉइंग त्याच्यावर. हॅपी फादर्स डे बघा. बर मस्त आहे. राहू दे मला दिलं ना. थांब इथे जा तिथे बस. तुला गिफ्ट देणार. हो गिफ्ट काय दिलेली आहे. तर आता मी घरी म्हणजे आपण कधी पण घरी असतो आपल्या पप्पांना वडिलांना कधी आपण विश केलं नाही समोरून लग्नाच्या आधी वगैरे. आता खूप वेळा फादर्स डे पण कधी विश असं केलंच नाही की हॅपी फादर्स डे. मी आत्ता लग्न झाल्यानंतर आपण स्टेटस वगैरे सगळं लावतो. तर तसं मी मेसेज पण केला आहे पप्पांना. तर आता माझे पप्पा कसे व्हिडिओ बघतात माझे तर त्यांना कळेलच. मी माझ्या भावना मी वाचून सांगणार आहे. खूप छान लिहिलेलं आहे तर तुम्हाला पण आवडेल आणि माझ्या पप्पांना पण आवडेल. तर ऑलमोस्ट तळून झाली आहे. डोकी पण तळून झालेली आहे. आता मी ना मला शेवटचे जे फ्राय ते तळून घेते. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे आणि आज आहे फादर्स डे. तर फादर्स डे निमित्ताने मी आज मस्त करते वरण भात तुरीचं वरण भात मस्त फ्लावरची भाजी पोळ्या भाकरी आणि गोडमध्ये बघेल काहीतरी करेल. नाही तर मग गोड तर काय वैभवला आवडत नाही. वैभवला जे आवडतं ते करते. त्यांना तुरीचं वरण वगैरे खूप आवडतं तर मग ते करते आज. आणि मुलांना पण विचारू की आज काय करणार आहे तुम्ही. तर चला. विहान आणि पियाज ॲपल खात होती. विहान खातोय ॲपल. पियाज आता काय तिथं चाललंय. विहान काय करणार आहे आज फादर्स डेचं? फादर्स डेचं ग्रीटिंग कार्ड बनवणार. आणि कियाला काय बनवणार? काय डॅडी बनवणार? कसं काय डॅडी बनवणार? डॅडीला ना ग्रीटिंग कार्ड बनवणार तू? कसं बनवणार? काय लिहिणार? हां हॅपी फादर्स डे. तर मी आता त्यांना नाही इथे चटई असं काढून देणार सगळं की कसं त्यांच्या पद्धतीने बनवतील ते कार्ड मस्त. तर ते सुद्धा तुम्ही सोबत शेअर करतेच. तर इंद्रायणी भात टाकलेला इतकं छान स्मेल येतो घरात. तर आता मी इथे ना ह्या डब्यावर मी ट्रायपॉड ठेवते म्हणजे थोडस उंच दिसेल. आणि आता मी करते इथे मस्त फ्लावर. तर फ्लावर आता बाजारात खूपच महाग झालेली आहे. तर एक आणलं होतं पूर्ण मोठं. तर दोनदा केली. आता ही दुसऱ्यांदा करते कारण आम्हाला एवढं काही लागत नाही भाजी एकदम थोडी थोडी. तर मस्त एवढी आहे आता एवढी करून टाकते. आणि इथे मस्त कढीपत्ता आणला खालून ताजा ताजा. भात पण होतो इथे आणि वरण पण लगेच शिजेल. तोपर्यंत भाजी टाकून घेईल एक साईडला आणि पीठ मळून ठेवेल. पीठ मळून ठेवलं की एका साईडला लगेच वरणाला फोडणी देणार. तर चला आता पटापट काढून घेते हे. तर जो मी कोल्हापूरचा मसाला आणलेला आहे ना तर तो कोणत्या पण भाजीत टाकल्याने इतकी छान चव येते त्या भाजीची. तर मी फ्लावरच्या भाजीमध्ये सुक्या भाज्यांमध्ये तो मसाला ऍड केला ना इतकी भारी चव येते ना. खरंच बनवलं. मी 3 किलो मागवला होता माझ्यासाठी. तर खूप दिवस जाईल आता तो. आणि आम्हाला मसाला भरपूर लागतो कारण नॉनव्हेज जास्त होतं चिकन वगैरे जास्त होतं. आणि आज संध्याकाळी मस्त चिकन किंवा काहीतरी बघू नॉनव्हेजचा प्लॅन. आणि फिश पण आणायचे. फिश पण मस्त तळायचे आहे आज. ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी. फिश पॉसिबल झालं तर रेसिपी दाखवेल. नाहीतर मग डायरेक्ट दाखवेल कोणते फिश आणतो कोणते करणार आहे. तर तेच चला आता पटापट
तर भाजी पण झाली, पीठ पण मऊ झालं, भात पण झाला आहे. आता वरणाला फोडणी देते आणि त्याच्यानंतर मग पोळ्या, त्याच्यावर वरण झालं की मुलांना बसवते चटई घेऊन आणि म्हंटल बनवा, जसं आले तसं बनवा, म्हणजे बघू कसे बनवतात काय. लहान मुलांचे कसं थिंकिंग वगैरे सगळी वेगवेगळी असते, म्हणजे काय करू शकतात ते आणि खूप छान असतं ते. तर म्हटलं चला बघू काय करतात ते. तर आता थोड्या वेळाने बसवते त्यांना, वरण झालं की. इथे वरण मस्त उकळेल, आता भात झालेला आहे आणि इथे भाजी आणि इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. चला तर इथे त्यांना चटई आथरून देते आता. करायचं ना फादर्स डेचा. बसा तिथे. आणि पेन्सिल ते कोण घेईल तुमचं सगळं? विहान ते स्टिकर वगैरे सगळं काढून आण बरं. आणि क्रेयॉन्स वगैरे. तर यांना आता मी इथे ना, ही बुक होती त्याच्यामध्ये कलरफुल पेपर आहे असे बघू शकता, एकदम कलरफुल. कोणता क्रियाला पाहिजे तुला? कोणता पाहिजे याच्यातला? ड्रॉइंग करायची हा मस्त. डॅडीची ड्रॉइंग करशील ना? कियाराची केस इकडे. बस तुला देऊ ना कियाला? तसं नाही, असं तुला करून देते थांब. असं आता आउटलाईन काढ. हे बघ, त्याला कसा आकार द्यायचा आपण? थांब, हार्ट शेप द्यायचा, हार्ट शेप. हार्ट शेप तिला करून दिला की याला लागा, ती करेल काही पण ड्रॉइंग त्याच्यावर. विहान तिला स्टार दे. तू स्टारचं केलेलं आहे ना, तिचे स्टार कुठे येते तुझे? तुला देऊ का आकार करून? तुला कसा देऊ? वेगळा करून देऊ ना.
बघू शकता कियाराने डॅडी काढले. दाखव कशी डॅडी काढले असे. आणि इथे विहान करतोय काहीतरी. बघू आता नंतर त्यांचे ड्रॉइंग करून घ्या मग. हा तर वरण तो कळलं. आता पोळ्या करून घेते. त्यांना दिलं लावून ड्रॉइंग करायला वगैरे. तर मी पण पोळ्या करून घेते साईडला. इतकं गरम होतंय ना. इतका पाऊस येणार आहे आज जोरात. तर वरण पण मस्त झालं. पोळ्या पण करून घेते थोड्या वेळाने. तुम्हाला त्यांचे काय कार्ड केले तर ते दाखवते. थोडीशी मी मदत केली. कार्ड कापून दिले हा हार्ट शेपचे थोडेसे. त्यांना म्हटलं काय करायचं ते करा. काय चिटकवायचं काय कापून वगैरे ते करताय. आणि तुम्हाला मी नंतर दाखवतेच त्यांचे कार्ड हॅपी फादर्स डेचे. आणि हा सगळ्यांना हॅपी फादर्स डे. तर चला आता पोळ्या करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. कियारा काढते का तिथं. कियारा आहे हा काय. अशी कियारा. कियाराच केस. अच्छे. आणि हात कुठे. अशी लहान मुलांची ड्रॉइंग असं म्हणून मला खूप आवडतात. कियाराची ड्रॉइंग तर खूपच छान आहे. अशी वेगवेगळी भारी. आता इकडे काढ. इथे काय काय काढ. फुल काढ. टायगर काढ इथे. आणि इथे विहान. विहान पण ड्रॉइंग करतोय का. डॅडीचं ड्रॉइंग करतोय. आणि स्कूलमध्ये त्याने कार्ड केलं होतं ते दाखवते तुम्हाला. त्या स्कूलमध्ये काल असं कार्ड केलं होतं हॅपी फादर्स डेचं. आणि मध्ये मेसेज लिहिला होता असा असा. मध्ये लिहिणार आहे ना तू मेसेज. त्याच्यामध्ये पेनने लिहा. क्रेयॉन्सने काढ ना हॅपी फादर्स डे. बंदावी तुला जसं येईल तसं काढ. हा जसं आलं तसं काढता येते. तुम्हाला दाखवलं की याची ड्रॉइंग किती एकदम लहान मुलांच्या भारी ड्रॉइंग असतात. वेगवेगळे अशी इमॅजिनेशन करून एकदम काढतात ते. तर ती नेहमी ना डॅडी मम्मा विहान सगळे अशी काढायची ती. आणि भिंतीवर पण खूप काढलेली तिने. तर चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि बोलते तुमच्याशी. कार्ड इतके छान बनवलेले आहे. आणि विहानचं बघू आपण. दाखव विहान. असं लिहिलं विहाननी मेसेज. काय लिहिलं वाचून दाखव बरं. My father is a heroic doctor. He saved lots of people with diseases, and one time he saved a struck lightning and ते होतं ना एका त्याला ते लाइटनिंग स्ट्रक होतं ना त्याला. हा मुलाला त्या. हा तर त्यांनी त्याला सेव्ह केलं होतं. And that's why I call him a hero. तर विहान म्हणतोय की एकदा वैभवने ना विहान एवढाच मुलगा होता त्याच्यावर वीज पडली होती. तर त्यांनी त्याला म्हणजे खूप वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवलं सुद्धा. तर ते विहानला माहिती म्हणून त्यांनी ते लिहिलेलं आहे ना विहान. आणि आताचीच घटना आहे मागच्या महिन्यातली. त्या मुलावर वीज पडली होती. तर त्याला कसं तरी असं वाचवलं वैभवने. तर ते त्याला माहिती ना तिथे सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टरांना वगैरे तिथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. ते विहानला माहिती म्हणून त्यांनी तेच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ना विहान. आणि ते कियाराचं कार्ड कसं आहे दाखव दाखव. आणि कियाराने छान ड्रॉइंग केलेलं आहे डॅडीचं आणि कियाराचं. दाखव बरं. दाखव. हे डॅडी कियारा. आणि इकडे पण डॅडी कियारा असं केलेलं आहे. आणि मस्त असं चिटकवलेलं आहे त्याला काही हो ना. असं मस्त केलेले आहे छान. नंतर द्या हा डॅडीला. इथे मस्त जेवण झालं आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे. मस्त छान पाऊस चालू आहे. लाईट गेली इतक्यात. पाऊस आला की लगेच लाईट जाते नाशिकमध्ये असं झालं. आणि विहान त्यांनी मस्त कार्ड केले तुम्ही बघितले असेल. म्हटलं संध्याकाळी द्या कारण वैभव थोडे थकले झोपलेले. तर म्हटलं संध्याकाळी मस्त तुम्ही द्या. त्यांना माहिती नाही आहे कशी कार्ड बनवले वैभवला. तर इथे की विहान त्याचा स्टडी करून घेते आजचं कंप्लीट. कारण उद्या होमवर्क होता. तर काल शनिवार होता तर पूर्ण खेळला तो.
त्याला म्हटलं आज संडे तर पूर्ण होमवर्क कर आणि मग खेळण्यासाठी जा. तर आता थोडं बाकी आहे हिंदीचं. आता SSTचं करतोय तो, नंतर हिंदीचं करणार आणि मग खाली जाणार. कियाला तर लगेच पटकन खाली गेली खेळण्यासाठी. पुदिना किती छान आहे. कोथिंबीर पण घ्यायची. जाऊन येते हे शेत होतं ना मस्त. इकडून फिरून येते. हा येत आहे ना तुम्ही. भेंडी पण चला ना बघा भाज्या कोणत्या. फ्लावर होती आता बघते दुसरीकडे होते आणि लगेच जातात तिथे. एकदम फ्रेश भाजीपाला असतो त्याच्यामुळे. उभं कशी ना ही आळूची पानं किती छान. हा कशी आहे. कधी कधी लिंबू शेंगा आहे किलो. चांगलं आहे का ओल्या. मेथी कशी आहे. ही अजून एक जुडी घ्यायला लागेल कानपुर. हीच होती माठाची भाजी. कशी आहे माठाची. आपण काय घेतली भाजी. ही तांदूळ का माठ आणि तांदूळ काय एकत्र करणार आहे का. नको ना. दहाला आहे. 20 रुपये. ताजी दिली का 20 रुपये. चला आधी झाल्या भाज्या घेऊन झाल्या 2-3 आले तर 2-3 भाज्या घेऊनच होतं खाली. ताज्या भाज्या किती लागली चांगलं. नको खराब आहे मस्त झाले. इथे चहा ठेवला. दूध आणलेला आहे. तर म्हटलं फिश फ्राय आणि काहीतरी खिचडी वगैरेच करू. तर आता पटापट करून घेते. तर चला पटापट चहा पिऊन. आणि कार्ड पण द्यायचे तर ते आता कार्ड पण घ्यायला द्यायला लावते. कारण वैभवला माहितीच नाही कार्ड बनवले येते त्यांच्यासाठी. तर ते वाचून पण बघतील. चला आधी चहा वगैरे पिऊन घेतो. कारण भाज्या घेऊन आलो. तुम्ही बघितलं असतील भाज्या फिश वगैरे घेऊन आलो. इतक्या फ्रेश भाज्या मिळतात ना. लवकर गेलो म्हटलं लवकर चला आणि म्हणजे सगळ्या भाज्या भेटतील आपल्याला. मस्त फ्लावर आणलेली आहे. तांदूळक्याची भाजी भेटली मस्त ताजी 2 जोड्या घेऊन आली. कारण कियाला खूप आवडते तांदूळक्याची भाजी. त्याच्यानंतर काय आणलं अजून शेंगा भुईमुगच्या शेंगा घेऊन आलेली आहे. बाकी अशा एवढ्या भाज्या आणल्या. दूध आणले इथं. चला पटापट चहा करून पिऊन घेतो आणि नंतर बोलते तुमच्या. तर इथे माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. बाकी मग फिश वगैरे तळायचे आहे ते तुम्हाला दाखवतेच. बाकी खिचडी वगैरे टाकून झालेली आहे. तर आता मी घरी म्हणजे आपण कधी पण घरी असत आपल्या पप्पांना वडिलांना कधी आपण विश केलं नाही समोरून लग्नाच्या आधी वगैरे. आता खूप वेळा फादर्स डे पण कधी विश असं केलंच नाही की हॅपी फादर्स डे. मी आता लग्न झाल्यानंतर आपण स्टेटस वगैरे सगळं लावतो. तर तसं मी मेसेज पण केलाय पप्पांना. तर आता माझे पप्पा कसे व्हिडिओ बघतात माझे तर त्यांना कळेलच. मी माझ्या भावना मी वाचून सांगणार आहे. खूप छान लिहिलेलं आहे. तर तुम्हाला पण आवडेल आणि माझ्या पप्पांना पण आवडेल. तर पप्पांसाठी खास 4 ओळी. तर वडिलांचा उल्लेख आला की डोळ्यासमोर उभं राहतं
ते शांत, खंबीर आणि त्यागमय व्यक्तिमत्व. आईच्या माये इतकं वडिलांचं प्रेमही खोल आणि न बोलताच सर्व काही देऊन टाकणारं असतं. वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले सुपर हिरो असतात. तशी माझ्या आयुष्यातील पहिले सुपर हिरो माझ्या पप्पाच आहे. जे कुठल्याही संकटात ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या कष्टाचं, समर्पणाचं आणि आधाराचं मोल शब्दात सांगणं अशक्य आहे. खरंच खूप अशक्य आहे. आपण त्यांच्याबद्दल किती पण आपण बोलू वगैरे तर ते खूप अशक्य आहे आणि शब्दात सांगता येत नाही. तर आज आपण जिथे आहे तिथे काही साध्य केलंय त्यामागे त्यांच्या कष्टाचं मोठं योगदान असतं. तर आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. पप्पांनी कधीच आम्हाला असं केलं नाही की हेच तुम्हाला करिअर निवडायचं, तेच करिअर निवडायचं, कधीच नाही केलं. त्यावेळेस 90s मध्ये म्हणजे असं तेव्हा म्हणजे काहीच असं फोर्स नाही केला की तुम्ही हेच निवडा तेच निवडा. आमच्या मनाने आता मला ड्रॉइंग आवडायची म्हणून मला ड्रॉइंग क्षेत्रात टाकलं. माझ्या 2 मोठ्या बहिणी आहे ना, त्यांना शिक्षिका व्हायचं होतं डीएडच्या ह्याच्यात, त्याच्यात गेल्या त्या त्यांच्याच मनाने. मी पण माझ्याच मनाने ड्रॉइंगच्या ह्याच्यात गेली, तरी पप्पा कधीच काही बोलले नाही. नंतर माझी छोटी बहीण जी इथे आली ती शीतल बुद्धी, तिला इंजिनिअरिंगला जायचं होतं म्हणून तिला इंजिनिअरिंगला ती गेली. नंतर माझा छोटा भाऊ सगळ्यात त्याला मेडिकलला जायचं होतं, MBBS डॉक्टर बनायचं होतं म्हणून त्याला रशियाला पाठवलं. तर कधीच असं नाही केलं की नका घेऊ, हे नका घेऊ, ते नका घेऊ. आमच्या मनानेच आम्ही आमचे क्षेत्र निवडले. तर नेहमी आमच्या पाठीमागे ते उभे राहिले. तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर ह्या व्हिडिओ मार्फत त्यांना आता कळेलच की मला काय म्हणायचंय ते. तर वडिलांच्या बळावरच अनेक स्वप्न उभी राहतात. तर आपण वडिलांच्याच बळावर आपण अनेक स्वप्न उभी केलेली आहे. तर असं मस्त लिहिलेलं होतं. तर म्हटलं त्याला तुम्हाला पण वाचून दाखवू. आणि माझे पप्पा तर व्हिडिओ बघतातच, मम्मी बघते, तर ते पण बघतीलच मी बोललेलं. तर म्हणून पप्पा हॅपी फादर्स डे. तर तुम्ही नेहमी आमच्या 4 बहिणींच्या आणि माझ्या छोट्या भावाच्या मागे एकदम खंबीरपणे उभे राहिले आणि आमचे स्वप्न पूर्ण केले आहे. नेहमी जे पाहिजे ते तसं घेऊन दिलेलं आहे, जसं पाहिजे त्या कॉलेजमध्ये टाकलेलं आहे. तर तेच म्हणून आमच्यासाठी पहिले सुपर हिरो तुम्हीच आहे. तर म्हणून हॅपी फादर्स डे. तर चला आता मी पटापट फिशचं मॅरिनेट करून घेते कारण उशीर झाला आहे. आणि विहान ते कधीचे सांगताय ना कार्ड द्यायचं डॅडीला आणि त्यांना काहीच माहिती नाहीये तर ती बघताय. तर चला आता डायरेक्ट एक शेअर करते तुमच्यासोबत. चला, आय होप तुम्हाला आवडला असेल ह्या 4 ओळी. काहीच नाही. तर आज मस्त फिश फ्रायचा प्लॅन आहे. तर तुम्ही बघितला असेल इथे मॅरिनेट केलेले होते फिश आणि आज आणलेला आहे रवू मासा. तर इथे बघू शकता मी क्रिस्पी तळलेला आहे. ऑलमोस्ट झाले सगळे मासे तळून. आता ही माशाची डोकी आहे. भीती वाटते मला ती डोकी तळण्यासाठी. तर इथे बघू शकता भरपूर मोठा फिश होता. अर्धा 1 किलोचा 1 किलोचा असं बहुतेक रव फिश झालीच आहे ना. तर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कसे मॅरिनेट केले होते, काय केले होते. तर वळूनच मॅरिनेट करलेले मी फक्त फ्राय करते. पटकन तळून घेतले आणि खिचडी टाकली आज सिंपल कारण भरपूर फिश आहे.
मग मी इथे इंद्रायणी तांदळाची खिचडी, भेंडीची भाजी आहे आणि फिश आहे, असा आजचा मेनू आहे. ऑलमोस्ट फिश तळून झाले आहे, डोकी पण तळून झालेली आहे. आता मी ना मला शेवटचे जे फ्राय ते तळून घेते आणि बरोबर जेव्हा खातील ना तेव्हा त्यांना परत एकदा तळून देणार. तर आता डिशमध्ये घेते मला खाण्यासाठी. माझा तर फिश खाऊनच पोट भरून राहिला आहे. तर इथे माझ्यासाठी मी परत एकदा थोडे फ्राय करून घेतले. गॅस ऑफ. तर बघू शकता त्याला काहीच तेल राहत नाही, थोडं सुद्धा तेल नाही नसतं जास्त, म्हणजे काहीच असं तेलकट वगैरे काहीच राहत नाही, बघू शकता. तर इथे आता माझ्यासाठी मी फिश घेतलेली मस्त. तर आता ना रोजला विहान ते काय देता इकडे विहान काहीच माहिती नाही ना, विहान काय लिहिलं वगैरे किराने काय केलं ड्रॉइंग काहीच माहिती नाही. आता बघू त्यांचं रिॲक्शन वाचतील ते. पहिले मी कियाराच दाखवते. तर आता विहान कियारा कार्ड देता टीव्ही कुठे आहे? टेलीफोन संचार को हॅपी फादर्स डे. बघू बरं काय आहे. एक चष्मा माझा. हॅपी फादर्स कियाराचं बघा आधी. केलं तिथे बस, डॅडी जवळ बस. काय काय केलं सांग बरं. हे कोण आहे आणि ही बापरे, आणि ही चिमणी कोण आहे? पुढचं बांधा कसं काय काय केलं. हे काय आहे? डॅडी टीटू 1 2 3 काय तर लिहिलं तिने. टीटू 1 to 1. आणि हे काय आहे? कियारा आणि डॅडी. आणि मागे कोण आहे? विहान इथे बसतो. ही दोघं आपण मस्त आहे का? भारी केलं. मी कोणी शिकवलं? मला दिलं ना. थांब इथे जा तिथे बस. तुला किती दे ना. ओ गिफ्ट कियाराला. दोघे का आपण काका बरोबर सुचला. माझा हातच काय सुचला. मी बाय का सगळी माय फादर इज भारी लिहिलं ना. मस्त लिहिलं, मी वाचलं होतं भारी. हा त्याचं लिहिलं. आता गिफ्ट डॅडीने गिफ्ट आणले. तिथे बस कियारा. बघ डॅडीने काय आणलं. ओ बापरे. बस कियारा तिथे बस ना. Oh my God! Thank you man. Thank you. You're welcome. तुम्ही कार्ड बनवलं ना डॅडी साठी म्हणून त्यांनी मस्त गिफ्ट आणले तुम्हाला. बघ जेम्स आहे आवडलं तुला? 2 ते पण चॉकलेट्स.